नमस्कार मित्रांनो, आर-एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता परीक्षा झाल्यानंतर आपण जे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती, त्याला तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे. जो आपण 120 प्लस मेरिटचा जो व्हिडिओ टाकलेला होता, त्या व्हिडिओला तर विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे कमेंट बॉक्स आहेत, त्या प्रत्येकाची कमेंट मी या ठिकाणी बघितलेली आहे. त्याच्यावरून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजूनही काही भीती आहे आणि ती भीती का आहे? याच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. म्हणजे अजून आपल्याला विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचता येईल आणि त्यांची मतं आपल्याला जाणून घेता येतील. मित्रांनो, व्हिडिओ लाईक केल्यामुळे फक्त हा व्हिडिओ जो आहे तो दुसऱ्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. तुम्ही शेअर केल्यामुळे पोहोचू शकतो आणि मग जास्तीत जास्त विद्यार्थी जेवढे सहभागी होतील, तेवढा तुमचाच फायदा होणार आहे. आपल्याला एक युनिटी तयार करायला त्याची मदत होणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तर बघा मित्रांनो, पेपर ज्या दिवशी झाला, त्या दिवशी मी कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की पेपर सुरू असताना आणि पेपर देऊन आल्याच्या नंतर एक तासभर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काहीही गोष्ट नव्हती. विद्यार्थी त्या परीक्षेमध्येच किंवा त्या पेपरमध्येच गुंग होते. पण जसे का ते विद्यार्थी आपल्या घरामध्ये आले आणि त्यांनी ज्या वेळेला पेपरचं अनालिसिस करायला सुरू केलं, त्यावेळेला त्यांच्यामध्ये मनामध्ये शंका, कुशंका निर्माण झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की काही मुलं असतील जी 4-5% असतील, की ज्यांनी 200 पैकी 200 प्रश्न अटेम्प्ट चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. परंतु काही जी मुलं आहेत, आपण 90 ते 95% मुलं या ठिकाणी पकडूया, की जे त्यांनी काय केलेलं आहे, 150 प्रश्न जे आहेत, हे चांगल्या पद्धतीने सोडवलेले आहेत वाचून आणि वरचे 50 प्रश्नांना काय केलेलं आहे, टुक्के मारलेले आहेत. परंतु ही जी 150 मार्क आहेत, या 150 ही फिक्स मार्क आहेत, म्हणजे त्यांनी चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन पेपर सोडवलेला आहे. परंतु आता काय झालेलं आहे, की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक शंका येत आहेत आणि अनेक शंका येण्याचं कारण म्हणजे IBPSवर असणारा अविश्वास आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मग याची उत्तर आता काय असू शकतात? विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेमक्या काय भीती तयार झालेल्या आहेत? विद्यार्थ्यांना या 150 मार्कांच्या बद्दल सुद्धा अजूनही शाश्वती नाही. याचं नेमकं कारण काय आहे? आणि मग ते विद्यार्थ्यांना कसं मागात पडू शकतं? आपल्याला यापुढे काय करायला पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. आणि म्हणून तुमची जबाबदारी आहे, की हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत तो शेअर करा. कारण हा व्हिडिओ तुम्ही लाईक केला, शेअर केला तर जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल आणि मग त्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांची युनिटी तयार होऊ शकते आणि मग पुढेही आपल्याला काही गोष्टी जर का म्हणजे मग आपल्या मागण्या जर मान्य करून घ्यायच्या असतील, तर विद्यार्थ्यांची खूप गरज आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, की हे सर्व इतर जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची आहे. म्हणून हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तर मग बघा, की गुण कमी होण्याची भीती विद्यार्थ्यांना कशामुळे वाटत आहे? IBPS उत्तरपत्रिका देईल का? भविष्यामध्ये काय होईल? आणि जर एखादा प्रश्न चुकला, तर त्याचा विद्यार्थ्याच्या आयुष्यावरती काय परिणाम होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. आता यामध्ये जो पहिला प्रश्न आहे बघा, गुण कमी होण्याची भीती विद्यार्थ्यांना कशामुळे वाटत आहे? आता मी मगाशी सांगितलं, की 150 मार्काचा जो पेपर आहे, तो पेपर या विद्यार्थ्याने चांगल्या पद्धतीने सोडवलेला आहे. या विद्यार्थ्याला जरी वाटत असेल, की मी 150 पैकी 150 प्रश्न बरोबर सोडवलेले आहेत, तरी सुद्धा या विद्यार्थ्यांनी काही-काही विद्यार्थ्यांनी 15, काही-काही विद्यार्थ्यांनी तुम्ही कमेंट बॉक्स बघा जाऊन त्या व्हिडिओच्या खाली काही-काही विद्यार्थ्यांनी 20 तर काही विद्यार्थ्यांनी 25 मार्क आत्ताच मायनस करून ठेवलेले आहेत. 150 प्रश्नांचा पेपर अगदी चांगल्या पद्धतीने सोडवला असेल, तरी सुद्धा या विद्यार्थ्यांनी 15, 20, 25 मार्क कमी केलेले आहेत आणि याचं कारण काय असेल, तर IBPSवर असणारा अविश्वास आहे. कारण बघा, एका विद्यार्थ्यानं कमेंट केलेली आहे, की सर 30 तारखेची जी काही थर्ड शिफ्ट होती या ठिकाणी, थर्ड शिफ्ट होती. या थर्ड शिफ्टमध्ये 10 प्रश्न जे होते मराठीचे, ते शुद्ध आणि अशुद्ध शब्दांवरती विचारलेले होते. म्हणजे वाक्य दिलेलं होतं, त्याच्यामध्ये शुद्ध किंवा अशुद्ध विचारलेलं होतं. आता हे आपल्या दृष्टीने अतिशय सोपा भाग होता. समजा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं, की हे सोपं आहे
मराठी चिल्लर प्रश्न IBPS देते, त्यामुळं मराठीचा जास्त अभ्यास करावा लागत नाही किंवा काय वगैरे, वगैरे. परंतु एका विद्यार्थ्यानं काय कमेंट केली, की सर 10 प्रश्न असे होते शुद्ध आणि अशुद्ध शब्दावरती, की ते कन्फ्यूज करणारे होते. आणि मग आता कन्फ्यूज करणारे होते विद्यार्थ्यांनी मी असं कन्सिडर करतो, की हे 10 प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवलेले आहेत. जर TITचा अभ्यास करणारा मुलगा असेल, गेली वर्षभर तयारी करणारा मुलगा असेल, तर तो हे प्रश्न चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकतो. परंतु IBPS जे आहे, तुम्हाला माहिती आहे IBPS काय करतं? सगळं Google ट्रान्सलेट करून टाकतं आणि त्याच्यामुळे प्रश्नांच्या मध्ये चुका असण्याची शक्यता खूप जास्त आहे. मग या 10 प्रश्नांच्या पैकी तुम्ही जे लिहिलेलं आहे, IBPSने तुम्हाला 6 मार्क दिले आणि 4 प्रश्न तुमची चूक दिली. या 10 पैकीच आपण बोलूया फक्त मराठीच्या. मराठीचा जो काही 10 प्रश्न आहेत, या 10 प्रश्नांपैकी 6 प्रश्न IBPSने बरोबर दिलेले आहेत आणि 4 प्रश्न तुमचे चुकलेले आहेत. आता बाकीच्या ज्या काही परीक्षा होतात, MPSC असू द्या किंवा TCSची कोणतीही परीक्षा असू द्या, TCSची कोणतीही परीक्षा असू द्या किंवा अदर एक्झाम असू द्या, तर तुम्हाला काय स्कोप असतो, की उत्तरपत्रिका येते आणि उत्तरपत्रिका आल्यानंतर तुम्ही पडताळा घेऊ शकता, की बाबा हे 4 जे आहेत ते माझे कुठे चुकलेले आहेत आणि मग जर तुम्हाला वाटलं, की या 4 पैकी माझा एक प्रश्न बरोबर आहे, परंतु तो IBPSने या ठिकाणी चूक दिलेला आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी क्लेम करू शकता. परंतु IBPS अशी कुठल्याही प्रकारची उत्तरपत्रिका देत नाही आणि त्यामुळं विषय असा आहे, की जर IBPS म्हटलं, की तुमचा प्रश्न चुकलाय, तर तो प्रश्न चुकला. जर IBPS म्हणलं, की तुमचा प्रश्न बरोबर आहे, तो प्रश्न तुमचा बरोबरच अशी सिस्टम आहे. आणि काही विद्यार्थ्यांचं मत असं आहे, की सर IBPS कुणाच्या बाचा ऐकत नाही. IBPS आपलंच खरं करतं. आता ही गोष्ट बरोबर आहे, परंतु ही गोष्ट कशामुळे बरोबर आहे? आपण विद्यार्थी म्हणून कुठेतरी या ठिकाणी कमी पडत आहे. लक्षात ठेवा. जर आपली विद्यार्थ्यांची युनिटी चांगली असेल, जर आपण काहीही करू शकतो. IBPSचा मनमानी कारभार जो आहे, तो मनमानी कारभार सुद्धा बंद पाडता येऊ शकतो. परंतु विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीची तयारी ठेवली पाहिजे. कारण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. ही जर उत्तरपत्रिका आपल्याला नाही मिळाली, एखाद्या विद्यार्थ्याला 150 प्रश्न त्याने बरोबर सोडवलेले आहेत. त्यापैकी 20 प्रश्न तुमचे चुकले. ही एक चूक आहे का बरोबर आहे? हेच तुम्हाला पाहता येत नसेल. तुम्ही एवढे कष्ट केलेले आहे, फार कष्ट केलेलं आहे, प्रचंड अभ्यास केलेला आहे आणि या 150 पैकी 150 तुमचे बरोबर आहेत, तरी सुद्धा तुमचे 5-10 प्रश्न जर चुकले असतील, तर हे का चुकलेले आहेत हे तुम्हाला पडताळून पाहता आलंच पाहिजे. कारण आपण ₹1000 फी भरलेली आहे आणि ₹1000 फी भरून आपल्याला पहिल्यांदाच कारणं सांगितलेली आहेत. तुम्हाला कशा-कशा पद्धतीने 1000 मध्ये काय-काय गोष्टी मिळणार आहेत. आणि म्हणून विचार करायला गेलं, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एक चूक, 1 मार्क जर चुकला, म्हणजे 1 प्रश्न जर चुकला आणि 1 मार्क गेला, तर त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. काही-काही जणांचे म्हणजे एज बारला आलेली मुलं आहेत. शेवटच्या टप्प्यावरती आहेत. काही-काही जणांची शेवटची परीक्षा असू शकते. त्यामुळे असा जर विद्यार्थी या स्पर्धेतून बाहेर गेला, त्याच्या चुकीमुळे नाही, परंतु या IBPSच्या चुकीमुळे तो बाहेर जाऊ शकतो. त्यामुळं IBPSने त्या प्रश्नांची उत्तरं बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल आले, की "सर, आम्ही पेपर दिलेला आहे, पेपर आम्ही लिहिलेला आहे, पण आम्ही लिहिलेलंच बरोबर आहे का?" याची शाश्वती नाही आहे. बघा, म्हणजे जे हुशार विद्यार्थी आहेत, ज्यांनी पेपर चांगल्या पद्धतीने लिहिलेला आहे, त्यांना सुद्धा या गोष्टीची गॅरंटी नाही, की मी जे लिहिलेलं आहे, ते प्रश्न बरोबर असतील का? आणि ते प्रश्न बरोबर असतील किंवा चूक असतील तर का चूक आहे? आपण इतर परीक्षा बघतो, की जर चूक असेल, तर त्याचा आपण संदर्भ देतो. या ठिकाणी काय करतो? संदर्भ देतो आणि संदर्भ दिल्यानंतर नंतरच्या उत्तरपत्रिकेमध्ये त्याचे या ठिकाणी करेक्शन होऊन तो उत्तरपत्रिका तुम्हाला येत असते आणि मग त्याच्यामध्ये गुणांची तफावत होत जाते. परंतु या ठिकाणी IBPS काय करते, की तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा स्कोप ठेवत नाही, की तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका मिळेल. तुम्ही कोणती उत्तरं लिहिलेली आहेत, याच्याशी IBPSला देणं-घेणं नाही. IBPSनं सांगितलं ना, की 150 पैकी तुमचे 110च बरोबर आहे. तर तुमचे 110च बरोबर. वरचे 40 कुठले चुकले, हे तुम्हाला पाहता येणार नाही. म्हणून आता विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? विद्यार्थ्यांनी सजग राहायला पाहिजे. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटतंय, की नाही, मी 140 पैकी कमीत कमी 135 माझे बरोबरच असायला पाहिजेत आणि अशा विद्यार्थ्याला जर 110 किंवा 105 मार्क पडत असतील, त्याला पडताळा घेता आला पाहिजे, की बाबा माझे मार्क कुठे गेलेले आहेत? माझं नेमकं काय चुकलेलं आहे? आणि याच्यासाठी काय आवश्यक आहे? विद्यार्थ्यांची युनिटी आवश्यक आहे. कारण मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे,
की IBPSचं जे काही टेंडर आहे ते डिसेंबरपर्यंतच आहे. डिसेंबर नंतर IBPS बंद होऊन सगळ्या परीक्षा या MPSCकडे जाणार आहेत. त्यामुळं IBPS काहीही करू शकतं आणि म्हणून IBPS काहीही करू शकतं या गोष्टीवरती आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण गाफील राहिलो. ज्या काही पूर्वीच्या मागण्या होत्या, की उत्तरपत्रिका मिळावी, नॉर्मलायझेशन व्हावं, एकाच टप्प्यात परीक्षा व्हाव्या. अशा मागण्या केलेल्या असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, की पेपर घेण्यासाठी घाई-गडबड केलेल्या आहेत. बरं तो विषय झाला आता. आता तरी एक्झाम आपली झालेली आहे. परंतु एक्झाम झाल्यानंतर सुद्धा काही विद्यार्थी असं म्हणतील, की "हां, ठीक आहे, मार्क येतील, मग आपल्याला कळेल." आणि मग नंतरच्या गोष्टी ज्या असतात, काही केल्यानंतर आपल्याकडून होत नाहीत आणि मग आपण म्हणतो, की म्हणजे दोष ठेवत जातो. परंतु आपण IBPSवर दोष ठेवण्यापेक्षा आपणही तितकंच सजग असायला पाहिजे, लक्षात ठेवा. कारण आपण जेवढं सजग असू, तेवढं आपल्याला काहीतरी तिथं मागता येईल. परीक्षा परिषदेकडे मागणी करता येईल. काही करता येईल हो. वेळ पडली तर आंदोलन सुद्धा करता येईल. परंतु आपली उत्तरं कुठं चुकलेली आहे, आपलं काय बरोबर आहे, काय चूक आहे, हे आपल्याला कळायला हवं. देत नाहीत. IBPS उत्तरपत्रिका देत नाही. का देत नाही? त्या विद्यार्थ्याचा तो अधिकार आहे, की त्याला कळायला पाहिजे माझं कुठं चुकलेलं आहे, काय चुकलेलं आहे, किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत, किती प्रश्नांची उत्तरं चुकीची आहेत. परंतु विद्यार्थी म्हणून आपली युनिटी असायला पाहिजे. ज्यावेळेस आपण मागण्या करणार त्यावेळेला विद्यार्थी म्हणून खंबीरपणे तुम्ही या ठिकाणी उभा असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांना या प्रक्रियेमध्ये सामील करून घ्या. हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. कारण मित्रांनो लक्षात ठेवा, एक मार्क या ठिकाणी तुमचं आयुष्य घडवणार आहे. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने पेपर सोडवला असेल आणि अंतिम उत्तर पत्रिकेमध्ये किंवा जे काही तुम्हाला गुण मिळणार आहे, त्याच्यामध्ये जर तुमचे गुण कमी असतील, तर निश्चित आहे, की तुम्हाला तो अधिकार आहे, की माझे कुठं या ठिकाणी ठीक आहे 150 पैकी समजा 4-5 या ठिकाणी 4 चुकले, 5 चुकले, ठीक आहे. परंतु जर जास्त तफावत होत असेल किंवा मी तर म्हणतो, की एक जरी मार्क आपला गेला, तरी त्याचा पडताळ आपल्याला घेता आला पाहिजे. इतर कोणत्याही परीक्षा बघा तुम्ही एका-एका मार्काला महत्त्व आहे. एका-एका मार्काचं महत्त्व त्या मुलाला माहिती असतं, की ज्याची पोस्ट हुकलेली आहे, ज्याचं आयुष्य एका मार्काने बरबाद झालेलं आहे. त्या मुलांना त्याची किंमत माहीत असते. काही विद्यार्थ्यांना वाटेल, की असू दे आपण नवीन आहे. पुढे अजून परीक्षा आहेत, ही परीक्षा आहे, ती परीक्षा आहे. तर ह्या गोष्टी मित्रांनो चुकीच्या आहेत. लक्षात ठेवा. तुम्ही आत्ताच सजग झालं पाहिजे आणि आत्ताच याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. कारण बघा पेपर लिहून सुद्धा मुलांना या ठिकाणी शाश्वती नाही. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा केलेल्या आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? या सगळ्या गोष्टी उत्तरपत्रिका मिळावी का? विद्यार्थ्यांना या गोष्टी समजाव्या का? आपलं चूक बरोबर काय आहे? किंवा विद्यार्थ्यांनी एकत्र यायला पाहिजे का? तर तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ चांगला वाटला असला तर नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. कारण संपूर्ण विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये सहभागी असणं आवश्यक आहे. धन्यवाद.